सतत पित्ताचा त्रास होत राहिला तर तो केवळ पोटापुरता मर्यादित न राहता हळूहळू संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम करतो. आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यक दोन्ही दृष्टिकोनातून त्याचे परिणाम होतात. पित्त म्हणजे काय? तर पित्त हे शरीरातील उष्णता, पचनशक्ती, चयापचय नियंत्रण करणारं तत्व आहे. पण ते जास्त प्रमाणात वाढलं की त्याला आपण पित्ताचा त्रास म्हणतो. त्याचे आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतात, जसं की सतत जळजळ जाणवते, छातीत, घशात, तोंडात आंबट कडू पाणी येतं, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं, वारंवार ढेकर येणं, पोटाचे गंभीर आजार होतात. त्याचप्रमाणे पोटाचा ॲल्सरही होऊ शकतो. आतड्यांची जळजळ वाढते. वेळेवर जर लक्ष नाही दिलं तर आतड्यांचा कॅन्सर होण्याचाही धोका नक्कीच वाढू शकतो. त्याचप्रमाणे यकृतावरही परिणाम होतो. आयुर्वेदात पित्ताचा थेट संबंध लिव्हरशी असतो. लिव्हरवर ताण येतो, फॅटी लिव्हरची शक्यता असते, डोळे पिवळे पडतात, थकवा जाणवतो, शरीरातील विषारी द्रव्ये नीट बाहेर पडत नाहीत. त्वचेवर होणारे वाईट परिणाम. पित्त वाढलं की त्वचा लगेच प्रतिक्रिया देते, जसं की मुरूम, फोड, पुरळ, अंगावर सतत खाज येते, त्वचा लालसर होते, जळजळ जाणवते, चेहऱ्यावर डाग येतात. त्याचप्रमाणे घाम येत असेल तर घामाला दुर्गंधी येते. त्वचेचे आजार मात्र वारंवार होताना दिसतात. तोंडावर परिणाम होतात, दातावरही परिणाम होतात. तोंडाला कडू चव येते, तोंडात फोड येतात, हिरड्यात जळजळ जाणवते, कधीकधी रक्त येतं आणि दुर्गंधी पण येते. त्याचप्रमाणे मेंदू आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतात. सतत पित्त असणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होते, जसं की तिच्यामध्ये चिडचिडेपणा जाणवतो, राग पटकन येतो, बेचैनी जाणवते, चिंता जाणवते, झोप न लागणं, डोकेदुखी, मायग्रेन. त्याचप्रमाणे लहान गोष्टीवर जास्त राग येतो आणि हे पित्त वाढल्याचं मोठं लक्षण आहे. त्याचप्रमाणे हृदयावरही परिणाम होतात, जसं की छातीत जळजळ होणं, कधी हार्ट अटॅक आहे असं आपल्याला वाटतं, धडधड वाढते, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. मूत्र आणि मलावर पण परिणाम होतात, जसं की लघवी करताना जळजळ होणं, बद्धकोष्ठता, कधी जुलाब होतं. केस आणि डोळ्यावर पण परिणाम होतात, जसं की केस गळतात, अकाली केस पांढरे होतात, डोळ्यामध्ये जळजळ वाढते, डोळे लाल होतात आणि महिलांमध्येही विशेष परिणाम होतात, जसं की पाळीमध्ये जास्त जळजळ जाणवते, वेदना होतात, कधीकधी जास्त रक्तस्राव होतो तर कधीकधी कमी रक्तस्राव होतो. त्यामुळे या गोष्टींचा महिलांना खूप त्रास होतो. त्याचप्रमाणे हार्मोन्समध्येही बदल होतात. पित्त वाढल्याचं संकेत म्हणजे रोज ॲसिडिटी, उपाशीपोटी जळजळ, सतत तोंडात कडूपणा, झोप न लागणं, चिडचिड, राग. सतत पित्ताचा त्रास म्हणजे पोट खराब होणं, लिव्हर कमजोर होणं, त्वचा आणि केस खराब होणं, मेंदू अस्थिर होतो. त्याचप्रमाणे हृदयावरतीही ताण येतो. यासारखी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. या आजारावर वेळेवर नियंत्रण न केलं तर गंभीर आजारही होऊ शकतात. तेव्हा हे आजार आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि पित्त वाढणाऱ्या गोष्टी टाळून तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून नक्कीच या त्रासापासून स्वतःची मुक्तता करू शकता.